संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी मित्रांनो आता आनंदाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांना मिळणार मित्रांनो दुष्काळी मदत ती पण 30,000 रुपये आहे मित्रांनो। आपण डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरून बघणार आहोत मित्रांनो। त्याचबरोबर कोणकोणते शेतकरी हे पात्र झाले आहे ही सुद्धा माहिती आपण पुढे बघणार आहोत। परंतु मित्रांनो आज जर आपला विषय जर बघितला आपण तर दुष्काळासंबंधी आपण आता ऑफिशियल वेबसाईटवरून आणलेली माहिती आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ह्या गावामध्ये दुष्काळ मित्रांनो जाहीर झालेला आहे। कोणकोणते गाव आहे ते आपण पुढे बघणार आहोत। त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांना आता मित्रांनो 30,000 रुपये या तालुक्यातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना मित्रांनो आता हेक्टरी मदत ही मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही तुमचे नाव कुठे चेक करू शकता ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांचा किंवा ज्या गावांचा या महसूल मंडळामध्ये किंवा या गावामध्ये समावेश नाही त्या गावांनाही मदत मिळणार आहे की नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही जर त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मित्रांनो आता आपण बघू की ही माहिती आली तरी आपल्याकडे आली कुठून। तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी मोठी घोषणा केली। या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मित्रांनो दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 30,000 रुपये। तुम्हाला माहिती मित्रांनो पावसाळा सुरू असताना सुद्धा सरासरीच्या 40% सुद्धा कमी पाऊस पडलेला होता। अशा परिस्थितीत पिकांचे अतोनात नुकसान झाले होते। त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान तर झालेच होते, त्यामुळे शेतकऱ्यांना जे पीक होतं ते हाती आलंच नव्हतं। अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील 43 तालुक्यांमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो दुष्काळाचा जे आपलं टिगर 1 राहतं ना मित्रांनो तर टिगर 2 आता मित्रांनो लागू करण्यात आला आहे। त्यात जर आपण बघितलं मित्रांनो तर सोलापूर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी 5 मित्रांनो बघू शकता तुम्ही सोलापूर आणि जालन्यातील प्रत्येकी 5 तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। जालना आणि सोलापूरचे 5 आणि पुण्यातील 7 मित्रांनो बघू शकता। त्याचबरोबर आपण पुढे सुद्धा संपूर्ण जिल्ह्यांची तालुक्यांची यादी बघणार आहोत। त्याचप्रमाणे पावसाळ्यात जर आपण सरासरीचा विचार केला तर सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस म्हणजे पावसाचा खूप दिवसाचा खंड तर पडला। जमिनीतील पाणी पातळीत सुद्धा घट झाली। पीक पेरा व अपेक्षित उत्पन्नात डायरेक्ट मित्रांनो 50% अधिक घट झाली। संपूर्ण पिके शेतकऱ्यांच्या हातातून वाया गेली। तर आपण पुढे जर बघितलं तर पिके तर वाया गेली मित्रांनो, पण शेतकऱ्यांचा जो जनावर असतात त्या जनावरांना सुद्धा चाऱ्याचे गंभीर प्रश्नांना मित्रांनो सामोरे जावे लागले। यामध्ये पाणी टंचाई व पाणी पुरवठा होणाऱ्या स्रोतांचा जर आपण विचार केला तर सध्या स्थितीमध्ये त्यामध्ये पाणी सुद्धा उपलब्ध राहिलं नाही। काही तालुक्यांमध्ये जर आपण दुष्काळासंबंधी जर बघितलं मित्रांनो तर टिगर 2 हा लागू करण्यात आलेला आहे। अशाच दरम्यान जर आपण बघितलं तर मित्रांनो खरीप हंगाम 2023 दुष्काळाचे मूल्यांकन आपण महामदत प्रणालीद्वारे मित्रांनो आपण करण्यात आलेले आहे। त्यानुसार जर आपण बघितलं सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यांसह राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा टिगर 1 व 2 लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही जे अति दुष्काळी तालुके असतात त्यामध्ये टिगर 2 हा चालू करतात मित्रांनो। त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो जर टिगर 2 चालू लागू असलेल्या क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र मित्रांनो याची जर प्रशासना जी चालतील मित्रांनो तो नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा मित्रांनो यामध्ये वापर हा केलेला असतो। त्यानुसार जर आपण बघितलं तर ह्या ॲपचा वापर हा कशासाठी करतात तर मित्रांनो दुष्काळ कशा स्वरूपाचा आहे याचा अहवाल तयार करण्यासाठी महामदत हे ॲपचा वापर केलेला असतो मित्रांनो। त्यानुसार मग मित्रांनो ह्या तालुक्यांची संख्या आणि या तालुक्यांची नावं मित्रांनो कन्फर्म करतात। त्यानंतर जर आपण दुष्काळाचा जर भाग बघितला मित्रांनो तर त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची किंवा किती नुकसान भरपाई जाहीर करायची ही प्रक्रिया मित्रांनो सुरू असतात। त्यानुसार जर आपण बघितलं तर ऑक्टोबर अखेरीस शासनाला सादर होईल अशी मित्रांनो मदत प्रणाली ही उपलब्ध केलेली होती मित्रांनो। जर आपण बघितलं तालुक्यांची संख्या तर उल्हासनगर जिल्हा ठाणे, सिंदखेडा जिल्हा धुळे, नंदुरबार जिल्हा नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला जिल्हा नाशिक, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, वेल्हे जिल्हा पुणे, बार्शी, करमाळा, मांडा, माळशिरस, सांगोला जिल्हा सोलापूर, अंबड। त्याचप्रमाणे आपण जर पुढे बघितलं काळेगाव, खानापूर, मिरज, शिराळा जिल्हा सांगली, खंडाळा, वाई जिल्हा सातारा, हातकणंगले व गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, सोयगाव, त्याचप्रमाणे वडवाणी, रेणापूर, लोहरा, धाराशिव, बुलढाणा व लोणार ही संख्या आहे मित्रांनो। ही होती माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।